हॅलो हॅलो. हा पार्ट 4था आहे आणि शेवटचा पार्ट आहे. 3 पार्ट ऑलरेडी मी टाकलेले आहेत. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तर चला सुरू करूया 4था पार्ट. 64 नंबरच्या राऊंडपासून आपण इथे सुरू करणार आहोत. तर 3 साखळ्याने पहिला डबल क्रोशा बनवलेला आहे. त्यानंतर आणखी आपल्याला 3 डबल क्रोशा बनवायचे आहेत पिवळ्या कलरच्या उलनने. नंतर लाल कलरचा धागा घेऊया. 2 डबल क्रोशा लाल कलरच्या धाग्याने इथे बनवायचे आहेत आपल्याला. एक आणि हा दुसरा आपल्याला धागा जोडायचा आहे म्हणून अर्धाच बनवायचा. त्यानंतर पिवळ्या कलरच्या उलनने 3 डबल क्रोशा इथे बनवून घेऊया. त्यानंतर परत 6 डबल क्रोशा हे आपल्याला लाल कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत. हा 6 नंबरचा. त्यानंतर पिवळा धागा 5 डबल क्रोशा आपण पिवळ्या धाग्याने बनवून घेतलेला आहे. पूर्ण लाईनमध्ये आपले 20 डबल क्रोशा येणार आहेत. त्यामुळे जर कुठे कमी वाटत असेल तर लगेच मोजून घ्यायचं की सगळे मिळून बेरीज 20 होती आहे का नाही. नंतर 65 नंबरचा राऊंड सुरू करूया. यामध्ये 5 डबल क्रोशा सुरुवातीला बनवून घ्यायचे आहेत पिवळ्या धाग्याने. पाचवा. त्यानंतर लाल धागा घ्यायचा आहे. लाल धाग्याने 2 डबल क्रोशा. मी धागा बोलते पण ही उलनच वापरलेली आहे तर कन्फ्यूज नका हो. त्यानंतर पिवळा धागा घेते आणि पुढचे 2 रखान्यामध्ये 2 डबल खांब इथे बनवून घेते. त्यानंतर परत लाल धागा, त्यानेही 2 डबल खांब बनवून घेऊया आपण. एक आणि हा पुढचा दुसरा. परत पिवळ्या ह्याने 3 डबल खांब बनवायचे आहेत. 1 2 न बनवायचं आहे आपल्याला नमसाठी. तर तो नचा जो गोल आहे सुरुवातीचा तो बनवत आहोत. नंतर 3 आणि परत लाल धाग्याने 2 डबल खांब आणि शेवटचे 4 डबल खांब हे आपले पिवळ्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत. जी उलन आहे किती लागली आहे, किती रुंदीची आहे, ती सगळी मी माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर प्लीज ते जाऊन एकदा चेक करा. त्यानंतर 66 नंबरचा राऊंड सुरू करूया. राऊंडची सुरुवात 3 साखळ्या आणि परत 3 डबल खांब. नंतर 2 डबल खांब हे लाल धाग्याने. पिवळा धागा आपल्याला सोबत घ्यायचा आहे पुढे. अशा पद्धतीने दुसऱ्या रखान्यात दुसरा डबल खांब इथे बनवून घेऊया. परत पिवळा धागा घेऊन पुढच्या 3 रखान्यामध्ये 3 डबल खांब इथे बनवायचे आहेत. 1 2 आणि हे 3. नंतर 6 डबल खांब बनवायचे आहेत आपल्याला लाल कलरच्या धाग्याने. तर हे 1, त्यानंतर हे 2 3 4 5 आणि हे 6. त्यानंतर उरलेले 4 डबल खांब, 4 नाही 5 डबल खांब हे पिवळ्या कलरच्या धाग्याने आपण बनवणार आहोत. लाल कलरचा धागा समोर घ्यायची गरज नाही आहे, इथे सोडायचं आहे आणि फक्त पिवळ्या कलरच्या धाग्यानेच आपण हे पुढचे 5 खांब इथे बनवून घेतलं आहे. लास्टचा खांब हा 3ऱ्या नंबरच्या साखळीमध्ये बनवायचा आहे. त्यानंतर 3 साखळ्या फिरवून घेऊया. पुढच्या ह्याच्यामध्ये 3 डबल खांब आणि त्यानंतर आणखी पिवळ्या धाग्याने 5 आणि हे 4 डबल खांब यावर. 1 तर पूर्ण 9 डबल खांब आपल्याला पिवळ्या धाग्याने इथे बनवून घ्यायचे आहेत. यानंतर 2 डबल खांब हे लाल कलरच्या धाग्याने बनवायचे आहेत.
9 पिवळ्यानंतर 2 लाल, त्यानंतर परत पिवळ्या धाग्याने 3 डबल खांब बनवायचे आहेत. लाल धागा सोबतच समोर घेतोय. यानंतर 2 डबल खांब हे पिवळ्या धाग्याने बनवायचे आहेत. हे एक आणि हे दुसरा. परत लाल धागा तिथे सोडून फक्त पिवळा धागा समोर घ्यायचा आहे आणि शेवटचे 4 डबल खांब आपण हे पिवळ्या धाग्याने इथे बनवून घेऊया. यानंतर आपला 68 नंबरचा जो राऊंड आहे तो सुरू करायचा आहे. त्यासाठी फिरून घेऊया. पुढच्या 3 साखळ्यानंतर 3 डबल खांब इथे बनवायचे आहेत. यानंतर आपल्याला 2 डबल खांब लाल धाग्याने पिवळा धागा सोबत घ्यायचा आहे. एक आणि हे 2. परत 3 डबल खांब हे पिवळ्या धाग्याने बनवायचे आहेत. 2 आणि हे 3. परत 2 डबल खांब लाल धाग्याने. 1 आणि 2. त्यानंतर 2 डबल खांब आपले लाल, नंतर 9 डबल खांब हे पिवळ्या धाग्याने बनवायचे आहेत. लाल धागाही सोबत घेते कारण की लाईन बनवण्यासाठी आपल्याला गरजेचं आहे. तो पूर्ण 9 डबल खांबमध्ये नाही घ्यायचा, 4-5 डबल खांबमध्ये घ्यायचा आणि नंतरचे शेवटचे 4 डबल खांब जे आहेत ते बिना लाल धागा घेताच आपल्याला बनवायचे आहेत. बघा, अशा पद्धतीने आपला 68 नंबरचा राऊंड इथे पूर्ण झालेला आहे. त्यानंतर 3 साखळ्या आणि हे बघा 4, 2, 3, 4 2 आणि 9. नंतर 69 नंबरचा राऊंड 3 साखळ्या आणि फिरून घेऊया. सिंपलचा राऊंड लाईन ही 4 डबल खांब पिवळ्याने घ्यायचे. त्यानंतर 12 डबल खांब हे लाल धाग्याने बनवायचे आहेत. अशा पद्धतीने तीन, 4 एक करून 12 डबल खांब हे लाल धाग्याने बनवायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी 4 डबल खांब पिवळ्या धाग्याने. लाल कलरचा धागा मी हलकासा मोठा यूज केलेला आहे. जो पिवळा कलरचा आहे तो 3 प्ले आहे आणि लाल कलरचा 4 प्ले आहे. कारण की आपल्याला हायलाईट लाल कलरने जास्त दिसायला हवं ना, म्हणून मी हलकासा मोठी 1 नंबरने मोठा मागवला आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तसा यूज करा आणि जर नसेल तर सेम धागा यूज करू शकता, काही फरक पडत नाही. तसाही लाल कलर हा एकदम डोळ्याला एकदम ऐकायची आहे, तर तो लगेच दिसून येतो आणि पिवळा कलर थोडा सेटल आहे. पिवळ्याच्या ऐवजी तुम्ही पांढरा कलर पण वापरू शकता, तोही सुंदर दिसतो. अशा प्रकारे आपलं न तयार झालेलं आहे इथे. आता 70 नंबरचा राऊंड सुरू करूया. 3 साखळ्या याला फिरून घेते मी. 3 डबल खांब आणखी, म्हणजे पूर्ण 4 डबल खांब इथे आपण बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 डबल खांब लाल कलरच्या धाग्याने, 1 आणि हा दुसरा. त्यानंतर 14 डबल खांब आपल्याला पिवळ्या धाग्याने घ्यायचे आहेत, म्हणजे पूर्ण लाईन बनवायची आहे साईडने. अशा पद्धतीने एक एक करून 14 डबल खांब आपण इथे बनवून घेऊया.
मी ही लोकल मार्केटमधूनच उलन घेतलेली आहे. ऑनलाईन हलकीशी महाग पडते, जर लोकलमध्ये तुम्हाला मिळत असेल तर त्याहीच यूज करा. त्यानंतर आपण 71 नंबरचा राऊंड बनवणार आहोत. 3 साखळ्या आणि 3 डबल क्रोशिया सुरुवातीला आपण इथे बनवून घेऊया पिवळ्या कलरच्या धाग्याने. त्यानंतर 6 डबल खांब बनवायचे आहेत आपल्याला लाल कलरच्या धाग्याने. म बनवायचं आहे यासाठी. तर न आणि म हलकंसं सेमच बनतं, फक्त एक लाईन आपण कमी घेतो म मध्ये. बाकी डिझाईन आपली जशी न सारखी बनवली आहे तशीच बनवायची आहे. तर इथे 6 डबल खांब मी इथे बनवून घेते आहे. त्यानंतर पिवळा धागा घेऊन 4 डबल खांब बनवते इथे. 1 2 3 आणि हे 4. त्यानंतर 2 डबल खांब लाल कलरच्या धाग्याने. 1 2 परत 4 डबल खांब हे पिवळ्या कलरच्या धाग्याने. शेवटचा डबल खांब 3 नंबरच्या साखळीमध्ये बनवायचा आहे. त्यानंतर आपण 72 नंबरचा राऊंड सुरू करूया. 3 साखळ्या परत 3 डबल खांब इथे बनवतो आहोत. नंतर लाल कलरने 2 डबल खांब. 1 आणि हे 2. त्यानंतर 4 डबल खांब पिवळ्या कलरने. चार परत 2 डबल खांब लालने. 2 पिवळ्याने. एक आणि हा दुसरा. नंतर 2 लाल कलरच्या धाग्याने. त्यानंतर 4 डबल खांब हे पिवळ्या कलरच्या धाग्याने बनवून घेऊया शेवटचे. त्यानंतर परत 3 साखळ्या. 73 नंबरचा राऊंड बनवतो आहोत. 3 डबल खांब पिवळ्या धाग्याने. त्यानंतर लाल कलरच्या धाग्याने आपल्याला 12 डबल खांब इथे बनवायचे आहेत. 4 पिवळ्याने, 12 लालने आणि परत 4 पिवळ्या डबल खांबाने बनवायचे आहेत. जेव्हा सुरुवात केली होती त्यावेळेस वाटत होतं केवढा मोठा व्हिडिओ बनेल, प्रत्येक लाईन इथे शिकवावं लागणार आहे. आणि एक लाईन मी पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवली आहे. 4 पार्टमध्ये हा व्हिडिओ आहे. आणि ह्याच्यासोबत मी गणपती तोरणसुद्धा बनवलं होतं, पण तोरणचा व्हिडिओ आधी अपलोड केला होता आणि तो हिंदी चॅनलवर आहे. तो एक ऑर्डरसाठी बनवला होता मी. पण नंतर कारण तोरणपट्टी इतकी डिटेलमध्ये शिकवावं लागणार होती आणि मला माहीत होतं 2-3 तासाचा व्हिडिओ बनेल एका मूवीसारखा, म्हणून मी नाही बनवला त्यावेळेस. पण नंतर मला खूप साऱ्या लोकांनी मेसेज केले, इतक्या साऱ्यांनी, की तुम्ही तोरणपट्टीचाही आम्हाला बनवायचा आहे, प्लीज ती डिझाईन शिकवा. आणि खूप सारे जण मराठीतून होते, तर मी ठरवलं की नाही, हा हिंदीतून नाही मराठीतून बनवेल, ज्यामुळे जे माझे मराठी सबस्क्रायबर आहेत त्यांना ही डिझाईन बनवता येईल. आणि आता फायनली हा पूर्ण होत आला आहे. तर 4 पार्टमध्ये आहे
आणि प्लस तुम्हाला तोरण बनवायचं असेल तर ते तोरणही व्हिडिओ अवेलेबल आहे, ते हिंदीमधून आहे. गणपती तोरण आहे, खूप सुंदर आहे. ऑलरेडी मी ती 2 ऑर्डरसाठी दिले आहेत आणि त्या दोघांनाही तो खूप आवडले आहेत. बाकी तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हीही मागवू शकता, कमेंट करून किंवा इन्स्टावर जाऊन मला मेसेज करू शकता. आता 74 नंबरचा राऊंड सुरू करूया. 3 साखळ्या आणि नंतर 3 डबल खांब इथे बनवलेले आहेत. परत आपल्याला इथे 2 डबल खांब बनवायचे आहेत लाल कलरच्या धाग्याने. हे एक आणि परत हे दुसरा. परत आपण 4 डबल खांब बनवून घेऊया पिवळ्या धाग्याने. हे बघा, 1 2 3 4. परत 2 डबल खांब लाल कलरच्या धाग्याने. त्यानंतर 8 डबल खांब आपल्याला हे पिवळ्या धाग्याने बनवायचे आहेत. लाल धागा थोडा आणखी 2-3 डबल खांबापर्यंत घ्यायचा आहे. न आणि म मध्ये फक्त एवढाच डिफरन्स आहे की न मध्ये आपण आता इथपर्यंत तर सेम बनवलं होतं आणि ह्याच्यानंतरची जी लाईन आहे ती फक्त न मध्ये एक एक्स्ट्रा होती, जी म मध्ये गरज नाही आहे. तर आता आपण जी 75 नंबरची लाईन आहे, रो आहे, ती बनवायची आहे. ही आपली 74 नंबरची इथे संपली. त्यानंतर 3 साखळ्या फिरून घेऊया, 3 डबल खांब. असे 4 डबल खांब आपण पिवळ्या धाग्याने बनवलेत. त्यानंतर लाल धाग्याने 12 डबल खांब बनवायचे आहेत. तर न मध्ये आपण एक लाईन इथे एक्स्ट्रा वाढवली होती आणि म मध्ये डायरेक्ट पूर्ण ही कंप्लीट करतोय. तर सेम एवढाच फरक आहे फक्त. अशा पद्धतीने 12 इथे बनवून घेऊया आणि नंतर शेवटचे 4 डबल खांब हे आपले पिवळ्या धाग्याने बनवायचे आहेत. लाल धागा इथेच सोडते आहे मी आणि पिवळ्या धाग्याने 4 बनवलेत. नंतर आपण 76 नंबरचा राऊंड सुरू करूया. हा पण सोपाच आहे. 4 डबल खांब आपल्याला पिवळ्या धाग्याने बनवायचे आहेत. त्यानंतर 2 डबल खांब हे लाल कलरच्या धाग्याने. हे 1 आणि ही 2. त्यानंतर 14 डबल खांब आपण पिवळ्या धाग्याने बनवूया. अशा पद्धतीने पूर्ण आपण लाईन इथे बनवून घेतलेली आहे. नंतर 77 नंबरचा जो राऊंड आहे, महचे जे 2 डॉट द्यावं लागतात ते बनवायचे आहेत. तर पहिले आपण पिवळ्या धाग्याने 5 डबल खांब इथे बनवून घेऊया. परत आपण 2 डबल खांब बनवायचे आहेत लाल धाग्याने. 1 आणि हा दुसरा. परत पिवळ्या धाग्याने आपण 4 डबल खांब इथे बनवून घेऊया. हे 1 हा नंतर 2 परत 3 आणि 4. 4 नंतर लाल धाग्याने 2 डबल खांब बनवायचे आहेत. हा 1 आणि हे 2. परत पिवळ्या धाग्याने उरलेले 7 डबल खांब इथे बनवून घेऊया. चार 5 6 आणि शेवटचे 7. तसं नंबरचे 2 डॉट तयार झाले आहेत.
आणि सुरुवातीला जसं स्वस्तिक बनवलं होतं त्याच पद्धतीने आता शेवटीही बनवूया. नमापर्यंत एक पट्टी बनवून आणखी 2 लाईन मी इथे बनवलेल्या आहेत पिवळ्या धाग्याने. 78 आणि 79 2 डबल 20 डबल क्रोशाने पिवळ्या कलरने. आता आपण 80 नंबरचा लाईन बनवूया. 3 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर 3 डबल क्रोशिया, डबल खांब आपले पिवळ्या धाग्याने. नंतर आपण 12 डबल खांब बनवायचे आहेत लाल कलरच्या पट्टीने. जसं स्वस्तिकच्या सुरुवातीला आपण एक लाईन बनवतो त्या पद्धतीने इथे बनवायची आहे आणि अशीच लाईन स्वस्तिक संपल्यानंतरही बनवायची आहे. तर 81 राऊंडमध्ये 20 डबल खांब बनवून घेतले आहेत पिवळ्या धाग्याने. 82मध्ये आपल्याला स्वस्तिक सुरू करतो आहेत, तर त्यासाठी पहिले 4 खांब बनवून घेऊया डबल खांब पिवळ्या धाग्याने आणि नंतर 7 डबल खांब बनवायचे आहेत आपल्याला लाल कलरच्या धाग्याने. ठीक आहे, बघा अशा पद्धतीने हा आपला 82 नंबरचा राऊंड आहे. ही जी तोरणपट्टी आहे ती नॉर्मली तुम्ही 2.5 फुटाचा जो दरवाजा असतो त्या दरवाजासाठी एकदम परफेक्ट तोरण आहे हे. जर 3 फूटचा कोणाचा दरवाजा असेल, जो आपण बाहेरचा मोठा दरवाजा मेन गेटसाठी वापरतो आजकाल, आणि जे घराच्या मधातले दरवाजे असतात ते 2.5 फूटचे असतात, पण जो 3 फूटचा दरवाजा आहे त्यात पण एक साईडने ग्लासेस बसवलेला असतात. जर तो पूर्ण तेवढ्या दरवाजासाठी पाहिजे असेल तर 3 फूटचं आपल्याला तोरण बनवावं लागेल. पण नॉर्मली फक्त दरवाजा जी साईज असते ती 2.5 फूटचीच असते. ठीक आहे, तर तेवढ्यासाठी हे तोरण एकदम परफेक्ट आहे. आणि तोरण खाली कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ पण लिंक मी देऊन टाकेल डिस्क्रिप्शनमध्ये. आता यानंतर बघा आपली 83 नंबरची पट्टी बनली आहे इथे आणि हे 9 डबल क्रोशिया. आता सुरू करूया आपण 84 नंबरची पट्टी. ऑलरेडी मी स्वस्तिक शिकवलेच आहे पहिल्या राऊंडमध्ये, तुम्ही तिथेही बघू शकता किंवा इथे डबल पण बघू शकता. 4 डबल खांब बनवायचे आहेत आपल्याला आणि नंतर परत 12 डबल खांब हे लाल कलरची धाग्याने बनवायचे आहेत. मी हे डिटेलमध्ये नाही शिकवत आहे कारण की ऑलरेडी पूर्ण डिटेलमध्ये स्वस्तिकचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तुम्ही तो जाऊन पाहू शकता. हे बघा अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला पूर्ण 12 डबल खांब बनवायचे आहेत आणि नंतर 4 डबल खांब हे पिवळ्या कलरच्या धाग्याने. त्यानंतर आता 85 नंबरचा राऊंड सुरू करूया. 3 चेन पट्टीला फिरून घेऊया. नंतर 9 डबल खांब हे पिवळ्या धाग्याने बनवायचे आहेत आपल्याला. चार 5 हे 6 त्यानंतर हे 7 हे 8 9 त्यानंतर 2 डबल खांब हे लाल कलरच्या धाग्याने बनवणार आहोत. एक आणि हे 2. अशाच पद्धतीने आपल्याला पुढचाही बनवायचा आहे. खूप सारे लोक विचारतात हुक कोणत्या साईजचं वापरतात. तर हुक मी हे 2.5 mm 12 नंबरचं हुक आहे जे सगळ्या धाग्यासाठी वापरलं जाऊ शकतं. ना छोटे ना मोठे. बाकी तुम्हाला स्पेसिफाय पाहिजे असतील 4-5 हुक तर मग तुम्ही वेगवेगळे मागू शकता. 13 नंबरचंही एक, 10 नंबरचं एक. पण एकच हुक पाहिजे असेल तर 12 नंबरचं घ्या. ते सगळ्या उलनसाठी तुम्ही इझिली वापरू शकता. अशा पद्धतीने आपला 85 नंबरचा राऊंड इथे बनवून घेऊया. अशा पद्धती आपली 85 नंबरची 9 डबल क्रोशिया 2 3 2 4. यानंतर 86 नंबरची 4 2 3 डबल क्रोशिया, परत 7 डबल क्रोशिया आणि 4 डबल क्रोशिया अशा पद्धतीने बनवून घेतली आहे. नंतर 87 नंबरची पिवळ्या कलरने 20 डबल खांब बनवायचे आहेत. 88मध्ये 4 12 4 डबल खांब आणि 89 आणि 90 हे 2 पट्ट्या बनवून घ्यायच्या आहेत पिवळ्या कलरने. अशा पद्धतीने आपली गणपती नमाची तोरणपट्टी बनलेली आहे. कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की द्या. थँक्यू फॉर वॉचिंग.